मी आरोप करत नाही, वस्तुस्थिती ही आहे की निलेश गायवळ हा भारत सोडून पळून गेलेला आहे आणि त्याला पासपोर्ट कोणी दिला हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्या अधिकाऱ्यांनी पासपोर्ट दिला त्या अधिकाऱ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्याला कुठल्या नेत्यांनी शिफारस दिली त्याची चौकशी झाली पाहिजे. जर गृह खात्याने जर मनापासून काम करायचं ठरवलं आणि त्याला जर विरोधक कसा आपण विरोधकाला कसं नमरण करतो त्या पद्धतीने जर याची चौकशी झाली तर ह्याच्यामध्ये जे जे राज्यकर्ते ज्यांनी निलेश गायवळला पाठिंबा दिला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज आपण बघितलं असेल कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या भांडणं आणि तिथं एवढे चंद्रकांत दादा मग करतात काय? चंद्रकांत दादा आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना अटॅक करतात तर गुन्हेगारांना का पाठीशी घालतात हा प्रश्न मला नेहमीच पडतो. मी सकाळी उठल्यावर हा विचार करतो की आज कोथरूडमध्ये काय झालं आणि ते कोथरूडमध्ये परत मला आता कळलं की दोन सीसीटीव्ही 2 रिव्हॉल्वर घेऊन मुलं पाळतात. कोथरूड आणि गुन्हेगारी हे समीकरण आता पुणेकरांना नवीन नाही आणि याच्यामध्ये जे पाठीशी घालतात ते राज्यकर्ते घालतात. कारण राज्यकर्त्यांनी जर ठेवतं एका दिवसात एक गुन्हेगारी टीम नसते नाबूद होऊ शकते पण हे का होत नाही याचं कारण यांना